नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये भेटत असतात. आता जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये भेटलेला आहे. जुलैचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये भेटलेला होता आणि आता ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला कधी भेटणार आहे. तसंच आता नवीन जी आर आलेला आहे अपात्र लाडक्या बहिणींसाठी. काय माहिती आहेत, सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघूयात. लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता हा कधी भेटू शकतो याबद्दलही माहिती आपण बघणार आहोत. तसंच अपात्र लाडक्या बहिणींसाठी नवीन काय जी आर आलेला आहेत त्याबद्दलही सविस्तर माहिती बघूयात. तर लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आपण बघू शकतो की महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग बांधकाम भवन तर यांनी एक हे परिपत्रक जारी केलेलं आहे बघा. प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्व जिल्हा परिषदेला हे पत्र त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. याच्यात काय दिलेलं आहे बघा विषय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत. ओके, आता विषय काय दिलेला आहे, लाडकी बहीण योजना. तर ह्या योजनेचा जो काही लाभ आहे तर जिल्हा परिषदेतील जे काय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत तर अधिकारी कर्मचारी महिलांनी जिल्हा परिषदेतील या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख प्लस महिला या ठिकाणी अपात्र आहेत. अपात्र कशा आहेत की त्यांच्या घरामध्ये राशन कार्ड मध्ये एक पेक्षा जास्त स्त्रियांची नावे आहेत. ओके, 2 किंवा 3 विवाहित स्त्रिया ह्या योजनेचा लाभ घेत होत्या. ओके, जर आता तुमच्या फॅमिलीमध्ये एक अविवाहित मुलगी आणि एक विवाहित स्त्री जर लाभ घेत असतील तरच त्या घरामध्ये 2 महिलांना त्या ठिकाणी लाभ भेटणार आहेत. एक विवाहित स्त्री आणि एक अविवाहित मुलगी ह्या दोघींनाच त्या ठिकाणी लाभ भेटणार आहेत. परंतु तुमच्या जर घरामध्ये 2 पेक्षा जास्त विवाहित स्त्रिया असतील किंवा 2 विवाहित स्त्रिया असतील किंवा सासू आणि सून असेल, ओके, तर त्यातील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ भेटणार आहेत. अशा जवळजवळ 26 लाख महिला यासाठी अपात्र ठरलेल्या आहेत. आता ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर त्या महिलांना जूनचा हप्ता आलेला नाहीये, जुलैचा हप्ता आलेला नाहीये. ओके, आणि आता ऑगस्टचा हप्ता येणार नाही. ओके, आता तुमची पडताळणी होणार आहे. तुमच्या जर राशन कार्डमध्ये 2 पेक्षा जास्त महिला असेल, एक अविवाहित आणि एक विवाहित, ओके, 2 किंवा 3 महिला असेल तर जे काही सरकारी कर्मचारी आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, तर तुमच्या घरी येऊन त्या ठिकाणी चौकशी करणार आहेत. तुमच्या राशन कार्डमध्ये किती स्त्रियांची नावे आहेत त्यातील तुम्हाला विचारून कोणत्या 2 स्त्रिया, एक अविवाहित आणि एक विवाहित, ह्या दोघींना लाभ चालू ठेवायचा आहे. ओके, तर 2 विवाहित किंवा 3 विवाहित असेल तर तुम्हाला विचारून चौकशी करून त्यातील एकच विवाहित महिलेचा लाभ त्या ठिकाणी चालू ठेवणार आहेत आणि 2 विवाहित महिला त्या ठिकाणी अपात्र ठरवणार आहेत. ओके, म्हणजे आता 26 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यातील काही ज्या महिला आहेत तर त्या सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आहेत. तर त्याबद्दलच हा जी आर आहे. तर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आता त्यांच्यावरती काय कार्यवाही होणार आहे तर ते लवकर समजेलच. आता खाली काय दिलेले आहेत बघा. काय दिलेलं आहे, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या, ओके, म्हणजे आयटी विभागाकडनं जो डाटा आहे तर तो कोणी घेतला, महिला व बालविकास विभागाने जिल्हा परिषदेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भ निहाय पाठवली आहेत. ओके, आयटी विभागाकडनं डाटा घेऊन माहिती घेऊन जिल्हा परिषदेमध्ये ज्या महिला काम करत आहेत आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ घेतलेला आहे त्यांची जी काही यादी आहेत तर यादी ही पाठवलेली आहेत. कुठे, जिल्हा परिषदेला पाठवलेली आहेत. सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे. ओके, महिला व बालविकास विभागाने ज्या काही महिला जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहेत, काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत, ओके, आणि त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा जो काही लाभ घेतलेला आहे अशा कर्मचाऱ्यांची जी काही यादी आहे तर ती यादी जिल्हा परिषदेला पाठवलेली आहेत. ओके, आणि आता त्यांच्यावरती काय ती कार्यवाही त्या ठिकाणी होणार आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही होणार आहेत. केलेल्या कार्यवाहीची अहवाल सादर करण्याबाबत कळवण्यात येईल आणि कार्यवाही होऊन काय अहवाल येईल तर तो सादर करणार आहेत. ओके, अशा एकूण किती महिला आहेत, 1183.
1183 नावे समाविष्ट आहेत. सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत. ओके, सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण, ओके, महिला आणि बाल विकास विभागाने जिल्हा परिषदेला यादी पाठवलेली आहेत. तर त्या यादीमध्ये एकूण 1183 नावे समाविष्ट आहेत. 1183 अधिकारी महिला किंवा कर्मचारी महिलांची नावं त्यामध्ये समाविष्ट आहेत. आता जिल्हा परिषद स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत. विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावे व त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करून द्यावी. ओके, आता याचा अर्थ काय आहे? ज्या जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचारी आणि अधिकारी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत होते, ओके, आता गव्हर्नमेंटमध्ये किंवा सरकारी नोकरीला असणाऱ्या ज्या काही महिला आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहेत, तर अशा महिला त्यासाठी अपात्र आहेत. ओके, तरीही त्या महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता यांचा जो काही डाटा आहे 1183 महिलांचा, तर तो महिला व ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे. आता जिल्हा परिषद यावरती जी काही कार्यवाही आहे तर कार्यवाही करल आणि जो काही डाटा आहे तर तो डाटा परत महिला व बाल विकास विभागाला पाठवणार आहेत आणि त्याची एक प्रत ग्रामविकास विभागास उपलब्ध करून देणार आहेत. ओके, आता याच्यावरती कार्यवाही काय होऊ शकते की तुम्ही जे पैसे घेतलेले आहेत तर ते पैसे त्या ठिकाणी रिटर्न घेतले जाऊ शकतात. ओके, किंवा अदर काही कार्यवाही त्या ठिकाणी होऊ शकते. आता जे काय होईल तर ते आपल्याला त्या ठिकाणी नंतर समजणार आहेत. ओके, आता हे झालं आहेत आपल्या गव्हर्नमेंट कर्मचारी महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांबाबत. ओके, परंतु आता एका घरात 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे, 3 महिलांनी 4 महिलांनी, तर यांच्याबाबत कुठली कार्यवाही होणार आहेत, काय होणार आहेत या गोष्टींची माहिती किंवा याचा जी.आर अजूनपर्यंत आलेला नाही ते. ओके, त्यांच्याकडनं पण पैसे त्या ठिकाणी घेतले जाऊ शकतात. ओके, तर आता हा 18 तारखेचा जी.आर आहे. परंतु आता फक्त ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबतच हा जी.आर या ठिकाणी आलेला आहे, हे परिपत्रक आलेलं आहे. तर आता लाडक्या बहिणींनो, तुमचा जो काही ऑगस्टचा हप्ता आहे तर तो कधी भेटू शकतो? ऑगस्टचा हप्ता हा तुमचा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये भेटू शकतो. बघा, आता जूनचा हप्ता होता तर तो जुलैमध्ये भेटला, जुलैचा हप्ता होता तो ऑगस्टमध्ये भेटला, रक्षाबंधनच्या अगोदर तुम्हाला हप्ता भेटलेला होता म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या. तर ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तर तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटू शकतो. आता कोणत्या महिलांना हा हप्ता भेटू शकतो? ज्यांना जूनचा भेटलेला आहे, जुलैचा भेटलेला आहे, त्यांना ऑगस्टचा हप्ता त्या ठिकाणी सप्टेंबरमध्ये भेटू शकतो. ओके, आणि ज्या महिलांना जून जुलैचा हप्ता भेटलेला नाही तर त्यांना ऑगस्टचा हप्ता हा भेटू शकत नाही. ओके, परंतु त्यांची जर पडताळणी झाली असेल, त्यांच्याकडे अंगणवाडी सेविका आली असेल, त्यांची जी काही माहिती आहे तर ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेली असेल तर त्या महिलांना त्या ठिकाणी लाभ चालू होऊ शकतो. परंतु एका घरामध्ये एकच विवाहित स्त्री आणि एक अविवाहित स्त्री अशा 2च महिलांना त्या ठिकाणी एका घरामध्ये लाडक्या बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.